हाय हॅलो नमस्कार, मी शमिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नाथ वास्तूच्या हसत खेळत वास्तू या सत्रामध्ये। जसं की तुम्ही मागचं सत्र पाहिलंच आहे, त्या सत्रामध्ये गुरुजी आपल्याला खूप छान प्रतिसाद आलेला आहे लोकांचा आणि त्यावरूनच आपण सध्या इन्स्पिरेशन घेऊन आपलं पुढचं सत्र सुरू करूया आज। तर आज आपण करिअर विषयी बोलणार आहोत आणि तुम्हालाही जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। गुरुजी त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला त्याचं उत्तर देतीलच। तर आपण आता वळूया आपल्या आजच्या सत्राकडे। गुरुजी आज आपण बोलणार आहोत प्रोफेशननुसार वास्तू या विषयावरती, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारला। तर मला असं वाटतं की वास्तू म्हणजे आता अपार्टमेंटमध्ये बऱ्यापैकी विंगनुसार फ्लॅट असतात। बरोबर। तर 30 माळ्याचा जर कधी टॉवर आहे तर प्रत्येकाचा टॉयलेट बाथरूम एकाच दिशेला आला, प्रत्येकाचा दरवाजा एकाच दिशेला आला, म्हणजे 601 701 801 ही जी सिरीज आहे या प्रत्येकाचं म्हणजे वास्तू जी आहे ती सेमच आहे, पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत कारण त्यांचं प्रोफेशन वेगवेगळं आहे। तर वास्तूचं जे काही हे पदमंडल आपण दाखवतो आहे, हे चित्रात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल, तर याचे आपल्याला 9x9 भाग करायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार। मग आता याच्यामध्ये कसं असतं की त्या वास्तूचे हे जे 45 देवता आहेत, हे ज्या घरामध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यांचं प्रोफेशन थोडंसं अजून फास्ट ग्रो करतं, त्यांची हेल्थ अजूनच फास्ट ग्रो करते। किंवा हे जर कधी पद अशुभ अवस्थेत असतील किंवा डिस्टर्ब असतील तर मग त्यांची ती बाजू म्हणजे झुकत जाते, त्याचे त्रास सुरू होतात। आणि हे जर कधी पदमंडल व्यवस्थित असतील तर यांची ती बाजू वरच्या दिशेने वाटचाल करत जाते। मग हे पद शुभ आहेत की अशुभ हे कसं ओळखायचं? आता पहिली गोष्ट तर आपण हे पद आपल्या प्लॅन नुसार जर कधी काढले, जर आपले वास्तूचा जो आपला प्लॅन आहे तो या स्क्वेअर मध्ये आपल्याला पहिली गोष्ट बसवायचा आहे आणि त्यामध्ये बघायचं आहे की ते पद खरं तर त्या पदावर कपाट वगैरे तत्सम अशा काही गोष्टी नको, किंवा आपल्याकडे जर कधी कॉलम येत असेल त्या ठिकाणी तो कॉलम नको। त्यानंतर तिथे जर कधी आपण डस्टबिन ठेवताय किंवा कचरा ठेवताय किंवा अडगळीचं सामान ठेवताय तर ते पद डिस्टर्ब होईल। जसं की आपला हा शरीर जसं आहे, आपलं जसं शरीर आहे तसं हे वास्तुपुरुषाचं एक शरीर आहे। मग त्याच्या एकाच पार्टवर आपण जेव्हा वजन ठेवू तेव्हा ती प्रगती आपली थोडीशी कुठेतरी अडल्यासारखी वाटते। सेम हाच पॅटर्न आपल्या वास्तूचा भार त्या वास्तुपुरुषावर असतो। त्यामुळे ते जर कधी प्रोफेशन नुसार असेल तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीची ग्रो लवकर होते। आता तुम्ही जे हे म्हणताय पदमंडल, ते घरातल्या प्रत्येक सदस्यावरून अवलंबून आहे की वेगवेगळे त्याच्यामध्ये काही टाइप्स आहेत? वास्तूचे पदमंडल हे संपूर्ण वास्तूचे असतात, त्याच्यामुळे हे सगळ्यांवर अप्लाय करतात। जसं की कुटुंब प्रमुख म्हणजे सोर्स ऑफ इन्कम आहे, आपल्या घरातली सोर्स ऑफ एनर्जी आहेत। तर आपले जे समजा आपल्या घरातला जो कुटुंब प्रमुख आहे, कधी कधी आपल्या घरामध्ये स्त्रिया सुद्धा कमवतात, म्हणजे दोन्ही जण कमवतात। काही वेळेस काही घरांमध्ये फक्त एकच व्यक्ती कमवतो आणि एक व्यक्ती घरातलं बाकीच्या गोष्टी सगळ्या बघत असतो। तर प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं आहे। जसं की डॉक्टर लोक आहेत, काही लोक इंजिनियर आहेत, त्यानंतर काही लोक संगीत तज्ञ आहेत। ज्याचं जे प्रोफेशन आहे त्याचं ते जर कधी स्थान ऍक्टिव्ह असेल वास्तूमधलं तर तो व्यक्ती लवकर प्रगती करतो। उदाहरणार्थ जर कधी आपल्या वास्तूमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे ईशान्येपासून उत्तरेकडे येताना चौथं पद चरक पद आहे, तर हे चरक पद जर कधी ऍक्टिव्ह असेल म्हणजे शुभ अवस्थेत असेल तर डॉक्टर लोकांना फायदा होतो, डॉक्टर लोकांचा व्यवसाय वृद्धिंगत होतो। याचा अर्थ असा नाही की लोक आजारी पडतील, याचा अर्थ असा आहे की त्या डॉक्टरच्या गोळ्यांना गुण येईल। तो जे सांगेल, आता सर्दीवर त्या डॉक्टरकडे 1000 औषधं आहेत, सर्दी झाली तर त्याला हे द्यायचं, सर्दी झाली तर ते द्यायचं, पण नेमकं त्याच्यातलं कुठलं सूट होईल हे जो डॉक्टर जाणतो तो खरा तज्ञ डॉक्टर, की ह्या बॉडीला हे औषध सूट होईल। तर मग त्याने जेव्हा ते औषध त्यांना दिलं तर त्या पेशंटचा विश्वास त्या डॉक्टरवर बसतो आणि मग तो त्यांना रेफर करत असतो। त्यामुळे त्या डॉक्टरच्या गोळ्यांना किंवा त्याच्या हाताला म्हणतो ना आपण गुण येणे, ते या चरक पदावर अवलंबून आहे। सेम तसंच जर कधी दक्षिण दिशेला गंधर्व पद इनॅक्टिव्ह असेल किंवा ते अशुभ अवस्थेत असेल तर तुम्ही कितीही चांगले कलाकार असू द्या, तुमच्या कलेला वाव मिळणार नाही। जर कधी तुम्ही गंधर्व पदामध्ये
बसून रियाज करताय, अभ्यास करताय, गायन करताय, नृत्य करताय, तर मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आता हे झाले डॉक्टरसाठी. आणि बाकीचे जे प्रोफेशन आहेत, जसं वकील आहेत, पॉलिटिशियन्स आहेत किंवा टीचर्स आहेत, त्यांच्यासाठी काय आहे? आता जसं की तुम्ही ह्या देवतांचे नावं जर कधी बघितले तर हेच देवता आपल्या नक्षत्राच्या सुद्धा आहेत. तर पंचांगातील अवकडा चक्रामध्ये याची सगळी माहिती आहे. आपलं जे नक्षत्र असतं म्हणजे जे प्लॅनेट्स आपल्या जन्माच्या वेळी पृथ्वीवर प्रकाश टाकत असतात, त्या अँगलने त्या नक्षत्राला आपले नक्षत्र म्हटले जाते. म्हणजे ज्या नक्षत्रावर आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला ते आपलं नक्षत्र आहे, तेच या देवतेचं नक्षत्र आहे, तीच देवता ही आहे. तर मग तुम्ही समजा वकील क्षेत्राशी संबंधित आहात किंवा तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात किंवा तुम्हाला सरकारी गव्हर्नमेंटची कामं तुम्हाला काही करायची आहेत, तर तुमचं या चित्रात दाखवल्याप्रमाणे जयंत आणि महेंद्र पद ॲक्टिव्ह पाहिजे. या वास्तूमध्ये पूर्व दिशेला जर कधी हे पद तुमचं ॲक्टिव्ह आहे तर तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांकडनं एक प्रकारचं सहकार्य मिळतं, तुमचे टेंडर लवकर पास होतील, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ग्रो व्हायला मदत होईल. तुम्ही जर कधी शिक्षक पेशाशी संबंधित आहात तर तुम्हाला वास्तूचं शिखी पद, ज्या ठिकाणी वास्तुपुरुषाचं डोकं आहे म्हणजे शिखा आहे, तुम्हाला ज्ञान देण्याचं काम करायचं आहे, ज्ञान देताय तुम्ही, त्यामुळे तुमचा हा एंटिना ऍक्टिव्ह पाहिजे. तो जर कधी ऍक्टिव्ह नसेल, वैयक्तिक तुमच्या मनात स्थिरता नसेल, तुमचं मन जर कधी फोकस नसेल, तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला काय शिकवणार. तसंच तुम्हाला जर कधी टीचिंग क्षेत्रामध्ये यश कमवायचं आहे, एक वेगळ्या लेवलने पुढे जायचं आहे, तर तुमच्या वास्तूमधलं शिखी पद हे ऍक्टिव्ह पाहिजे. तसेच तुम्हाला जर कधी काही प्रोफेशननुसार कुठलं पद ॲक्टिव्ह पाहिजे याविषयी जर कधी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा अवश्य कमेंट करू शकता. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे. गुरुजी, आता तुम्ही हे सगळे प्रोफेशननुसार सांगितले, पद असतात वेगवेगळे, पण ते ॲक्टिवेट कसे करायचे? ठीक आहे. आता प्रत्येकाच्या प्रोफेशननुसार जसं आत्ता जर मी सांगितलं की वास्तुपदमंडलं जी असतात या 45 देवता म्हणजे 27 नक्षत्रांच्याच देवता आहेत. आता यांना ॲक्टिव्ह करणे म्हणजे काय, तर पहिली गोष्ट त्या पदावर बसून आपण त्याचा नामजप करू शकतो. ते पदमंडल आपण गोमूत्र गुलाबजलाने स्वच्छ धुवून पुसून ठेवू शकतो. ती जागा एम्प्टी ठेवू शकतो किंवा त्या देवतेचा नैवेद्य जर कधी तुम्हाला देता आला तर तो द्यायचा आहे. जर कधी आता प्रत्येक देवतेचा नैवेद्य ॲक्च्युली वेगवेगळा आहे, तर तुमची जी देवता आहे ती आपण याच्यातनं जाणून घेऊ शकतो. तर आपण कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात निश्चितच कमेंट करा, त्याच्यामध्ये आम्ही सांगू. पण आता कॉमनली जर कधी बघितलं तर दूध आणि भात याचा नैवेद्य एका द्रोणामध्ये घेऊन, पेपरच्या किंवा याच्या कशात तरी द्रोणामध्ये घेऊन आपण त्या देवतेला प्रातःकाळी सकाळी ते उठून आपण तो नैवेद्य दाखवायचा आहे. दूध आणि भात किंवा दूध आणि दही मिक्स करून आपण भातावर टाकून ते नैवेद्य दाखवू शकतो. तुळशीचं पत्र वगैरे जसं कॉमनली आपण नैवेद्य दाखवतो तसा तो नैवेद्य त्या देवतेला दाखवायचा आहे आणि 1 तासभर 1.5 तास तो पदार्थ त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आणि नंतर तो पशुपक्ष्यांना आपण वाहून टाकायचा आहे. नदीमध्ये विसर्जन करा किंवा कावळ्याला घाला, गाईला घाला. तर अशा पद्धतीने ते पद ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला 30 ते 40 दिवसात याचा फरक किती वेगळ्या पद्धतीने पडला हे निश्चित दिसेल. हा नैवेद्य सगळ्या पदांसाठी एकच आहे, सेम? कसं की आता असुर पदासाठी वेगळा नैवेद्य आहे, गृहक्षत गंधर्व पदासाठी वेगळा नैवेद्य आहे, महेंद्र पदासाठी वेगळा नैवेद्य आहे. तर आता हे प्रत्येकाचं सांगणं तर पॉसिबल नाहीये, पण कॉमनली आपण दूध आणि भात याचा नैवेद्य कॉमनली आपण दाखवू शकता. बरं, आता हे झालं प्रोफेशननुसार. आणि जनरल जे आहेत करिअर रिलेटेड सगळ्यांचे प्रश्न आहेत, तर त्यांच्यासाठी काय रेमेडीज आहेत? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही आग्नेय दिशा जर कधी स्ट्रॉंग असेल तर तुमच्यामध्ये काम करायची ऊर्जा आहे आणि उत्तर दिशा जर कधी तुमच्या घरातली व्यवस्थित आहे तर त्या ऊर्जेतनं आलेली लक्ष्मी तुमच्याकडे वृद्धिंगत होत असते, वाढत असते. त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेचे कॉमनली उपाय करायचे की त्यामध्ये खरं तर आपण कमळ काकडी जी आहे, जी चित्रात दाखवतोय आपण त्याप्रमाणे कमळ काकडी, कमळ बीज ज्याला म्हणूया आपण, ते पाण्यात 2-3 दिवस भिजवून त्याला कोंब फुटतात आणि मग ते आपण छान उगवू शकतो.
छान पाण्याचा पॉट ठेवा उत्तर दिशेला. तुम्हाला जर कधी करिअरचे प्रॉब्लेम आहे तर हा बेसिक उपाय करून बघायला पाहिजे की उत्तर दिशेला आपण कमळ उगवायची आहे. त्याची जशी जशी वाढ होईल, कमळ म्हणजे पाणी आलं त्या ठिकाणी, तिथं लक्ष्मी म्हणजे कमळावरच बसलेली आहे, तिथे पाणी म्हणजे पैसा. तसेच तुम्ही पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळायचा आहे. घरात लिकेजचे प्रॉब्लेम असतील तर करिअरचे प्रॉब्लेम सुरू झाले, घरामध्ये उत्तर दिशा डिस्टर्ब असेल तर करिअरचे प्रॉब्लेम सुरू झाले. तर कमळ त्या ठिकाणी आपण फिश टँक ठेवायचं नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या छान पॉटमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये कमळ उगवायचे आहेत. उत्तम रिझल्ट तुम्हाला येईल, करिअरचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी दूर होतील. आणि आग्नेय दिशेला जरी काहीही असलं त्या ठिकाणी दिवा लागलाच पाहिजे, तिथे अग्नितत्व वाढलं पाहिजे. घरात कुठेही किचन असलं तरी सुद्धा चालेल, हरकत नाही. पण सध्या सुरुवात करिअरच्या प्रॉब्लेम पासून एक पहिलं स्टेप, पहिलं पाऊल आपल्याला आग्नेयला दिवा लावणे आणि उत्तर दिशेला कमळ ठेवणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजूनही एक बघण्यात आलेला आहे की ज्यांना पाणी विनाकारण वाया घालवायची सवय असते, म्हणजे अगदी ते आंघोळीला जातील तरी तासनतास पाणी वाया घालवतील किंवा जे काही कारण असतील, पाणी जो व्यवस्थित जपतो, पाण्याची जो इज्जत करतो, पैसा त्याची इज्जत करतो, पैसा त्याच्याकडे टिकतो. त्यामुळे पाणी अतिशय कमी आपण वापरलं पाहिजे असं. आणि उत्तर दिशेचं करिअरच्या संदर्भात किती महत्त्व आहे? जसं की उत्तर दिशा ही पैशाची दिशा, कुबेराची दिशा आपण म्हणतोच, तर ते काही खोटं नाही. त्या ठिकाणी जर कधी आपण पैसे ठेवून बघा, तुमच्या संध्याकाळी कोणाला पैसे द्यायचे नाही उसनवार वगैरे, हे पण एक अर्थाने खूपच बरोबर आहे. आणि उत्तर दिशा जर कधी स्ट्रॉंग करतायत तर तुमची वर्षभराची इन्कम महिन्याभरात होऊ शकते, महिन्याभराची इन्कम तुमची दिवसात होऊ शकते. हाच करिअरचा ग्राफ आहे. उत्तर दिशा जर कधी स्ट्रॉंग असेल तर याच पद्धतीने तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. मग आता एवढं सांगितलंय तर गुरुजी हे पण सांगा की उत्तर दिशा स्ट्रॉंग कशी करायची? त्याच्यात बरेचसे पॉइंट आहे. उत्तर दिशेला आपण खरं तर जर कधी उत्तर दिशा डिस्टर्ब आहे तर त्या ठिकाणी आपण पारा ठेवू शकतो, पाऱ्याचं शिवलिंग आपण स्थापन करू शकतो. त्यानंतर पांढरे तीळ त्या ठिकाणी तुम्ही ठेवा. त्यानंतर तुम्ही चांदीच्या काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी ठेवा. उत्तर दिशेचा कुबेर मोती भरून ठेवायचा आहे. आणि त्याच्या बाजूला जर कधी आपण घुबड ठेवले तर बऱ्यापैकी तुम्हाला धनप्राप्ती होईल. तर उत्तर दिशेची ही रेमेडीज आहे. पायरेट स्टोन आहे, हा पूर्ण सेट तुम्हाला आमच्याकडनं मिळू शकतो. जर कधी तुम्हाला पाहिजे असेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे हा पूर्ण सेट उत्तर दिशेला ठेवा आणि काय प्रगती होते ही आम्हाला अवश्य कळवा. गुरुजी, जर कोणाला करिअर चेंज करायचं आहे, फील्ड चेंज करायची आहे किंवा स्वतःचं काही सुरू करायचं, बिझनेस करायचा आहे त्या जॉबमध्ये मन नाही लागत आहे, तर त्यांच्यासाठी वास्तूमध्ये काय अशा रेमेडीज करता येतील? तर खूप छान प्रश्न विचारला की आपण करिअर चेंज करायचं खरं तर असं करू नये. पहिली गोष्ट, जे करिअर तुम्ही करतायत त्याच्यातच काहीतरी अजून वाटा बदला, उद्देश बदलू नका. तुम्ही एक ना एक दिवस म्हणजे यशाला शॉर्टकट नाही. तुम्हाला हार्डवर्क कुठल्याही क्षेत्रात गेले, आपल्याला कधी कधी वाटतं की मी हा प्रोफेशन चुकीचं निवडलंय, मी त्याच्यासारखं प्रोफेशन निवडलं पाहिजे म्हणजे लगेच मला पैसा मिळेल, लगेच मला प्रसिद्धी मिळेल. पण त्याने बरेच वर्ष त्या क्षेत्रात घातलेले आहेत म्हणून त्याला ती प्रगती आणि प्रसिद्धी दिसते आहे. आपण त्याला फक्त बाह्य वातावरण बघतो, आपण आतमधली मेहनत बघत नाही. जसं की आपण पत्रिका, जन्मकुंडली जी असते त्याच्यामध्ये पंचमस्थान, दशमस्थान, जशी आपली राशी आहे, तर आपल्याला पत्रिकेमध्ये बऱ्यापैकी अंदाज समजतो की याला जॉब आहे का बिझनेस आहे, जॉब मध्ये लवकर प्रगती होईल का बिझनेस मध्ये लवकर प्रगती होईल. तर जसं की आपली समजा एखाद्या व्यक्तीची सिंह रास आहे किंवा सिंह लग्न आहे, तर अशा व्यक्तीला जॉब पेक्षा बिझनेस मध्ये लवकर यश आहे. त्याला कोणाच्या हाताखाली राहायला आवडत नाही, रिपोर्टिंग करायला आवडत नाही, किंवा त्याचं म्हणणं असतं असं की मला एक टार्गेट द्या, त्याच्यानुसार मला एखादी टीम द्या, मी त्यांच्याकडनं हे सगळं काम करून घेईल. असं जर कधी वातावरण असेल तर तो जॉब त्याला सूट होईल. आणि असं नसेल तर मग त्याला बिझनेसच, म्हणजे तो म्हणेल तो कायदा, असा त्याचा स्वभाव असतो. तर अशा व्यक्तीला बिझनेस हे करायचंय. तसंच अशा व्यक्तीने आपल्या वास्तूचं महेंद्र पद व्यवस्थित ऍक्टिव्ह करावं, तिथे बसून त्याने फोन कॉल्स करावे. भूधर, जे पृथ्वीधर कप्पा म्हणतात, भूधर पद ज्याला म्हणतात वास्तूमध्ये, चित्रात दाखवतोय आपण त्या पद्धतीने उत्तर दिशेला जर कधी बसून तुम्ही कॉल करताय, तुम्हाला जर कधी रिकव्हरी करायची आहे
तो ऑफिसच्या आग्नेय दिशेला बसून तुम्ही जर कधी आता रिकव्हरी एजंट आहात, काही लोक पैसेच भरत नाही असून सुद्धा बँकांना पैसे भरत नाही किंवा सिव्हिल स्कोर खराब झाला तरी सुद्धा चालेल, असे काही लोक असतात. मग अशांना व्यक्तीला जर कधी तो उग्र झाला पाहिजे ना, तर अशा व्यक्तीला आपल्याला आग्नेय कोपऱ्यात बसवून त्याला फोन कॉल करायचा, म्हणजे त्याच्या एका फोनमध्येच बऱ्यापैकी काम होईल. अशा पद्धतीने जर कधी वास्तूचा सपोर्ट आपण घेतला तर आपल्याला निश्चितच या कार्यामध्ये, मी सांगितलं ना की हे वास्तू आणि ज्योतिष एक टूल आहे, आपल्याला प्रगती करण्याचं एक साधन आहे, साध्य आपण करून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. गुरुजी, आता अशा लोकांसाठी उपाय सांगा ज्यांचं घरून काम आहे. वर्क फ्रॉम होम साठी कसं आहे की वास्तूच्या पृथ्वीधर कप्पा, भूधर कप्पा जो चित्रात आपण दाखवतोय, नॉर्थची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपण उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला, दक्षिण दिशेला, दिशा कुठली असू द्या, स्थान महत्वाचं, त्या दिशेला बसून जर कधी कॉल करताय, काम करताय, तसेच बसताना आपली व्यवस्था प्रशस्त आहे, मागे टेकण्याची व्यवस्था आहे आणि डोक्यापर्यंत आहे अशी चेअर आहे किंवा सोफा आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काम जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीने होते, अजून फास्ट पद्धतीने काम होते. तसं वर्क फ्रॉम होम कधी करू नये, कारण घरी कसं आपण रिलॅक्स असतो, घरच्या कपड्यांमध्ये असतो, आपण त्या कपड्यांमध्ये गेल्यानंतर आपल्यामध्ये त्या म्हणजे जसं ऑफिसचं वातावरण असतं तिथे आळस येत नाही. घरी कसं आळस येऊ शकतो पण काही वेळेस पॉसिबल नसतं, तर त्यावेळेस निदान ऑफिसचे कपडे घालून त्या अवस्थेत आपण बसायचंय, म्हणजे आपल्याला फास्ट काम करायची बुद्धी येईल आणि आपण पटापट काम करू, आळस येणार नाही आपल्याला. आणि ऑफिसची रचना कशी असावी, म्हणजे साधारण जरी ऑफिसमध्ये असो किंवा घरी जरी असो तरी रचना कशी असावी? तर बऱ्यापैकी लोकांच्या ऑफिसची रचनाच चुकलेली असते. जसं की काही लोक म्हणतात की इतकं मोठं ऑफिस कशाला पाहिजे, किंवा छोट्या याच्यातच आपण बिझनेस करूया, म्हणजे ते वर्षानुवर्ष त्याच पॅटर्नला धरून बिझनेस करतायत, त्यांच्यामध्ये स्किल नाहीये, तर अशा लोकांचा सेटअप ग्रो होत नाही. वास्तूमध्ये जसं की ऑफिस आहे तर जास्तीत जास्त प्रयत्न करावा की उत्तर आणि पूर्व दिशेलाच एंट्री असावी. तसेच मध्ये आल्यानंतर पृथ्वीधर कप्प्यामध्ये म्हणजे भूधर कप्प्यामध्ये, भूधर पदामध्ये जर कधी मुख्य मालकाची केबिन असेल, त्यानंतर त्याची चेअर जर कधी डोक्यापर्यंत असेल, ती जर कधी योग्य रंगाची असेल, त्याला सूट होणाऱ्या रंगाची असेल, तर ते मालक तिथे नसताना एम्प्लॉई व्यवस्थित काम करतात. जर कधी काही वेळेस तिथे पॉसिबल नसेल तर मग नैऋत्य पदामध्ये त्याची मेन केबिन घ्यावी. ती नैऋत्य दिशा, त्याची फ्लोरिंग जी आहे ती 2 इंच वर पाहिजे. त्यानंतर दिशांची रचना ही प्रत्येक तिथं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार बदलत असते. तर अशा पद्धतीने जर कधी ऑफिसची रचना असेल तर ते ऑफिसमध्ये म्हणजे गेल्यावर काम करावं असं वाटतं, तिथं एम्प्लॉई टिकतात, तिथं एम्प्लॉईमध्ये शत्रुत्व होत नाही, नाहीतर त्यांचीच वरचढ लागली तर नुकसान मालकाला होतं. नुकसान नेहमी मालकाला जर कधी झालं त्यांच्या पॉलिटिक्समुळे. डर्टी पॉलिटिक्स असतं काही ऑफिसमध्ये, काहीतरी करतात वेगवेगळ्या पद्धतीने, खेचाखेची चालू असते की नाही मी काम केलं, याला श्रेय द्या, त्याला श्रेय द्या, याला कट द्या, त्याला कट द्या. तर असं जे आहे त्याच्याने नुकसान कंपनीला होतं आणि शेवटी त्यांच्यापर्यंत येतं. तर हा पॉझिटिव्ह जर कधी आपल्याला वातावरण ठेवायचं असेल तर किमान ऑफिसमध्ये सकाळची पहिली प्रार्थना एकत्रित झाली पाहिजे, निदान तुमचं लंच जे आहे ते एकत्र झालं पाहिजे. त्यानंतर म्हणजे उत्तर दिशेला त्यांचा स्कोर बोर्ड पाहिजे की कोणी किती काम केलं, कोणाला किती पर्सेंटेज मिळाले. हा स्कोर बोर्ड जो आहे तो उत्तर दिशेला पाहिजे, पूर्व दिशेला पाहिजे. पूर्व दिशेला असेल तर तो ग्रीन बॅकग्राऊंड मध्ये असेल तर अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. तर अशा पद्धतीने काही पॉइंट्स आहे की जे जर कधी ऑफिसमध्ये आपण क्रिएट करतोय तर ऑफिस म्हणजे कंपनी लवकर ग्रो होते. तुमच्याही ओळखीमध्ये कोणी नवीन जागा घेत आहे ऑफिससाठी वगैरे, तर त्यांच्या कामाचा हा व्हिडिओ असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, पुढचा पॉडकास्ट चुकवायचा नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.